नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, 15 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तर राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगारांना 50 किलो वजनाच्या वर भार वाहू न देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे. तर विविध कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कामगाराच्या शरीरस्थाला व सुरक्षितेला धोका पोहोचू नये या उद्देशाने आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने आपल्या कन्व्होकेशन क्रमांक 127 नुसार मालाची चढ उतार अथवा हाताळणी करणाऱ्या कामगाराकडून 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने घेतलेल्या सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्र शासनाने राज्य शासनास कळवले आहे. त्यास अनुसरून कामगार आयुक्त यांनी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत या ठिकाणी 11/8/2000 रोजी परिपत्र निर्गमित केले होते. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक 30/9/2010 रोजीच्या अर्धशासकीय परिपत्रान्वये वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत माथाडी मंडळांना सूचना दिलेल्या आहेत. सदर परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याबाबत विविध कामगार संघटना शासनाकडे मागण्या करत आहेत. तर शासन परिपत्रकामध्ये काय म्हटले ते पाहूया. कांदा, बटाटा व इतर व्यवसायामध्ये विविध व्यापाऱ्याकडे 50 किलो व त्यापेक्षा जास्त वजनाच्या गोण्याची चढ उतार करणे कामगारांना त्रासाचे होते. त्यामुळे उपरोक्त बैठकीत ठरल्यानुसार शेतमालाच्या गोण्याचे चढ उतार करण्याचे काम करणाऱ्या कामगारांना त्रास होऊन त्यांच्या प्रकृतीला बाधा होणार नाही याकरता शेतमालाच्या गोणीची वजन मर्यादा 50 किलोपर्यंत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. तर नंबर 1 आहे, राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतमालाच्या गोणीची वजन मर्यादा 50 किलोपर्यंत ठेवण्याबाबत सर्व संबंधित शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. 2 नंबर आहे, शेतमालाच्या गोणीची वजन मर्यादा 50 किलोपर्यंत ठेवण्याच्या सर्व संबंधित व्यापाऱ्यांना सूचना देण्यात याव्या. 3 नंबरचा आहे, याबाबत सर्व बाजार समित्यांमध्ये पुरेशी प्रसिद्धी करण्यात यावी असं सुद्धा या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.